नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घोले. रब्बी हंगामातली जी कांदा लागण आपण करतो ते कांदा लागण केल्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न येतो की कांद्याला तणनाशक किती प्रमाणात वापरायचं. तर बऱ्याच वेळा काय होतं की 30 ml 40 ml हे गोल किंवा टार्गा सुपर 30 ml 40 ml असं वापरलं जातं. बऱ्याचशा दुकानदारांकडून सल्ला देखील असा मिळतो की 20 ml 25 ml गोल वापरा आणि 35 ml 40 ml टार्गा सुपर वापरा. त्याने होतं काय माहिती आहे, कांद्यावरती स्कॉर्चिंगचं प्रमाण वाढतं आणि कांद्याची मान आता खाली मान जमिनीकडे लोवली की ती लवकर ओपन होत नाही किंवा ती लवकर वरती येत नाही. त्याच्यामुळे कांदा जी पुनर्लागण आपण करतो ती साधारणतः आपण त्याला आंबवणी 15 ते 20व्या दिवशी दिली आपण त्याला, आणि त्याच ओलीवरती साधारणतः आपण म्हणतो 20 ते 22व्या दिवशी आपण त्याला तणनाशक फवारणी करायची. कुठलं करायची, किती करायची? गोल तणनाशक साधारणतः आपल्याला फक्त घ्यायचे 12 ते 15 मिली. गवताचं प्रमाण जास्त असेल तर थोडं 15 ml घ्या, गवताचं प्रमाण कमी असेल तर 12 ml घ्या. आणि टार्गा सुपर हे 18 ते 20 मिली याच्या पुढे जायचं नाहीये. असं प्रमाण तुम्ही साधारणतः 15 लिटर पाण्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्यावरती तुमचं 100% हे गवतात निर्माण होतं. दुसरी काळजी अशी घ्यायची, पाण्याचा पीएच आणि टीडीएस हा सर्वात महत्वाचा आहे. पाण्याचा आपला पीएच पाहिजे 6.5 ते 7 पर्यंत, आणि टीडीएसचा विचार जर केला तर 300 ते 400च्या पुढे नको. जर समजा पाण्याचा टीडीएस पीएच जास्त असेल, पाण्यामध्ये खारटपणा जास्त असेल, तर शेतकरी वर्गाने फिल्टरचं पाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा विषय असा त्याच्यामध्ये की सकाळचं एकदम सकाळी म्हणजे आपण 8 ते 9 वाजता तणनाशक मारायचं नाही, संध्याकाळी 7 नंतर देखील तणनाशक मारायचं नाही. ज्या वेळेस आपल्याला सूर्यप्रकाश 100% तुमच्या जमिनीवरती पडायला सुरुवात झाली म्हणजे 11 ते 4 या दरम्यान तुम्ही तणनाशकाचा वापर केल्यावरती तुमच्या शेतामध्ये असणारं गवत हे 100% त्याचं नियंत्रण तुम्ही करू शकता. धन्यवाद.